तुमच्यापैकी काही जण मागच्या अनेक दिवसांपासून ही प्लेलिस्ट एक्सप्लोर करत असतील, आपले एसपीचे व्हिडिओज बघत असतील, तर ते फॅमिलियर आहेत की एक्झॅक्ट इथं काय चालू आहे काय नाही ते. तरी पण एखादा एक विद्यार्थी नवीन असतो, तो फर्स्ट टाइम आपला हा व्हिडिओ बघत असतो, त्याच्यामुळं मला कुठं ना कुठं सुरुवातीपासून एक्सप्लेन करावं लागते, जे की 30 सेकंदाच्या आत मी एक्सप्लेन करेन. बघा, रिलायन्स कंपनीला 100 करोड रुपयाची गरज होती. त्यापैकी 30 करोड रुपये स्वतः कंपनीचे संचालक म्हणजे मालकांनी मुकेशने टाकलेला आहे, 30 करोड रुपये. ओके. ऍक्च्युअल रिलायन्स कंपनी आणि ह्या रिलायन्स कंपनीचं काही घेणं देणं नाहीये. फक्त काही गोष्टी तुम्हाला सोप्या जाव्यात म्हणून सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर कंपनीला जे 100 करोड पाहिजे त्यापैकी 30 करोड स्वतः मालकांनी टाकले. त्याच्यानंतर कंपनीनं काय केलं, स्वतःच्या कंपनीतल्या भागांची विक्री केली आणि भागांमार्फत अग्रहक्क भाग विकले, समहक्क भाग विकले आणि त्यामार्फत कंपनीने 20 करोड रुपये जमा केले. आणि ज्या ज्या लोकांनी कंपनीचे भाग खरेदी केले त्यांना भाग प्रमाणपत्र दिलं. त्याच्यावर सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि याच्या बदल्यात ह्यांना काय मिळणार आहे, निश्चित कालावधीनं त्यांना जे समहक्क भागधारक आहेत त्यांना लाभांश मिळत जाईल अस्थिर दरानं, जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना स्थिर दरानं लाभांश मिळत जाईल. त्यानंतर कंपनीनं 10 करोड रुपये उभारणी केली, कर्ज घेतलं. कर्जाऊ भांडवलाच्या स्वरूपात 10 करोड रुपये घेतले. ज्या वेळेस कंपनीनं काय केलं होतं, कंपनीचे कर्ज रोख्यांची विक्री केली होती आणि जेवढेही कर्ज रोख्यांची विक्री केली त्यांना कर्ज रोखे प्रमाणपत्र दिलं. त्याच्यावर सांगितलं की कंपनीला फायदा होऊ दे किंवा नुकसान होऊ दे, तुम्हाला तुमच्या कर्ज रोख्यांवर व्याज मिळत जाईल आणि हे पैसे आम्ही कधी घेणार काय नाही हे तुम्हाला त्याच्यावर सर्व नमूद केलेले आहेत. आणि भविष्यात जर आम्ही हे देण्यास असमर्थ ठरलो तर आम्ही आमच्या व्यवसायाची एखादी एक संपत्ती विकून तुम्हाला तुमच्या कर्ज रोख्यांचे पैसे देऊन टाकणार, हे कंपनीनं सांगितलं. बघा आता टोटल किती झाले, 30, 20, 50 आणि 10 किती झाले, 60. त्याच्यानंतर कंपनीला स्टील 40 करोड रुपयाची गरज होती. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलं होतं की कंपनीनं ठेवींच्या स्वरूपात सर्वसामान्य जनतेकडून 36 महिन्यासाठी ठेवीच्या स्वरूपात पैसे जमा केले आणि त्या सर्व ठेवीदारांना ठेव पावती दिली आणि त्या ठेव पावतीमध्ये सांगितलं की हे पैसे तुमच्याकडून कधी कंपनीला मिळाले, कंपनी तुम्हाला कधी वापस करणार आणि तुमच्या ठेवीवर दरवर्षी ठराविक कालावधीनंतर 3 महिन्याला एक वेळेस 6 महिन्याला एक वेळेस कंपनी तुम्हाला किती व्याज देणार, हे सर्व गोष्टी या ठेव पावतीवर देण्यात आलेले आहेत. कंपनीला फायदा होते किंवा नुकसान होते, कंपनी ह्या ठेवींवर तुम्हाला व्याज देत राहील. स्टील कंपनीला किती करोडची गरज आहे, स्टील आणखी 30 करोडची गरज आहे. मग कंपनीचे संचालक मंडळ बसले आणि ठरवलं की बाबा आता ह्या 30 करोड पैकी जे 10 करोड आहेत आपण काय करूयात, आपल्या कंपनीचे बॉन्ड्स इश्यू करूयात आणि बॉन्ड्सच्या स्वरूपात पैसे घेऊयात. आता एक्झॅक्ट एखाद्या एका कंपनीचं बॉन्ड कसं असतं ते तुम्हाला मी शॉर्ट मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ एक US बेस्ड फूड चेन आहे मॅकडॉनल्ड्स नावाची, जे की अनेक मेट्रो सिटीज मध्ये किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला भारतामध्ये पण त्यांचे खूप सारे फ्रँचायझी आउटलेट्स आहेत. तर या कंपनीनं अशा प्रकारचे बॉन्ड्स इश्यू केले होते ज्याची किंमत $1000 होती. म्हणजे कंपनीनं काय केलं की तुम्ही आम्हाला $1000 द्या, ज्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला अशा प्रकारचे बॉन्ड्स देऊ. राईट. आता $1000 कोणीही चोरून घेऊन जाऊ शकते तुमच्याकडे, बट बॉन्ड्स घेऊन गेला तर त्यांना काहीच करू शकणार नाही, कारण बॉन्ड्सवर तुमचं नाव वगैरे सर्व गोष्टी लिहिण्यात आलेल्या असतात. आम्ही तुम्हाला अशा प्रकारचे बॉन्ड्स देऊ. याचा फायदा काय, याचा फायदा चेक करा. आता तुम्ही जर एका कंपनीचे बंद पत्रे किंवा बॉन्ड्स घेतलं तर याचा फायदा काय होतो. सर्वात पहिले हे बंद पत्रे किंवा बॉन्ड्स कशा पद्धतीने वर्क करतात हे पाहूयात आपण. ओके, सर्वात पहिला बघा, इथं तुम्हाला रिलायन्स कंपनी दिसत असेल तर कंपनी काय करायली, या व्यक्तीला अशा पद्धतीचे एक बॉन्ड्स द्यायली ज्याची किंमत, आता कंपनीला आपल्या कंपनीला 10 करोड पाहिजे तर 10 करोड कंपनी एका माणसाकडूनच घेईल का, नाही. कोणी त्या 10 करोड पैकी 5 लाख देईल, कोणी त्या 10 करोड पैकी 20,000 देईल, कोणी त्या 10 करोड पैकी 5,000 देईल. जशी ज्याची कुवत आहे कंपनी एक प्राइस ठरवते, बाबा आमच्याकडे एका बॉन्डची किंमत ₹1000 आहे. जर तुम्हाला 1 लाख गुंतवायचे असतील तर तुम्ही ₹1000चे 100 बॉन्ड्स घ्या. राईट. तुम्हाला 50,000 गुंतवायचे असतील तर तुम्ही ₹1000चे 50 बॉन्ड्स घ्या. अशा पद्धतीने बॉन्ड्स काय करत असतात, काम करत असतात. ओके, आता कंपनीनं काय केलं, अशा पद्धती या व्यक्तीकडून सर्वात पहिले पैसे घेतले. लेंड्स मनी म्हणजे पैसे देणे. या व्यक्तीनं कंपनीला पैसे दिले. जेवढे पैसे दिले तेवढ्याच्याच किमतीचे कंपनीने त्याला काय दिलं,
बॉन्ड दिलं, राईट. मग आता सर या व्यक्तीनं कंपनीला पैसे दिले आणि ह्या कंपनीने यांना बॉन्ड दिलं, ह्याच्यामध्ये फायदा तर कंपनीचाच आहे, कारण कंपनीजवळ फुकटमध्ये पैसे आले. बॉन्ड पेपर तर काय 100 रुपये तयार होऊन जाते, बॉन्ड चांगला कागद. या व्यक्तीचा फायदा काय, तर कंपनी काय करते, ठराविक कालावधीला या व्यक्तीला पेज फिक्स इंटरेस्ट अँड रिडीम्स द बॉन्ड ऍट मॅच्युरिटी. कंपनी काय सांगते की बाबा आम्ही तुमच्याकडून हे 1 लाखाचे बॉन्ड्स घ्यायलोत, म्हणजे 1 लाख रुपये घेऊन तुम्हाला बॉन्ड्स द्यायलोत. आता हे जे बॉन्ड्स आहेत आम्ही 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी तुमच्याकडून घेणार, म्हणजे तुम्ही एकदा आम्हाला पैसे दिलत तर याचा पुरावा की तुम्ही आम्हाला पैसे दिलत म्हणून हे बॉन्ड आहे, राईट. प्रूफ म्हणून काय, हा बॉन्ड पेपर आम्ही तुम्हाला द्यायलोत, बंधपत्रे तुम्हाला द्यायलोत, प्लस तुम्ही आम्हाला हे 1 लाख रुपये दिले म्हणून दर महिन्याला आम्ही तुम्हाला त्या 1 लाख वर 200 रुपये 250 रुपये असं दर महिन्याला 15 वर्षापर्यंत आम्ही तुम्हाला त्याच्यावर काय देत जाऊ, व्याज देत जाऊ. आणि एकदा का 15 वर्ष झाले की जेवढे पैसे तुम्ही आम्हाला दिला होता तेवढेच पैसे आम्ही तुम्हाला परत करून टाकू. किंवा काही काही वेळेला ह्या बॉन्डचं मार्केट सुद्धा असतं, ज्याच्यामध्ये ह्या बॉन्डची किंमत कमी जास्त होत असते, जिथे तुम्ही अशा प्रकारचे बॉन्ड्स विकू सुद्धा शकता. उदाहरणार्थ कसं, सपोज तुम्ही 2025 ला 1 लाख रुपयाचे बॉन्ड्स घेतलात, जस्ट इमॅजिन 1 लाख रुपयाचे बॉन्ड्स घेतलात 15 वर्षासाठी, म्हणजे कंपनी तुम्हाला पैसे कधी देईल सर, 2025 पासून 15 वर्ष म्हणजे 2040 मध्ये. सर आपल्याला 2040 मध्ये पैसे येणार आहेत, राईट. आता कट टू दिस, 10 वर्ष तुम्ही ते बॉन्ड स्वतःजवळच ठेवलं, 10 वर्ष ते बॉन्ड स्वतःजवळच ठेवलं, आणि 10 वर्षानंतर ह्या बॉन्ड्स मार्केटमध्ये या 1 लाखाच्या बॉन्डची किंमत 2 लाख झाली, किंवा 1 लाखाच्या बॉन्डची किंमत 3 लाख झाली. मग अशा वेळेस काही काही विक्रेते काय करतात, बॉन्ड होल्डर जे असतात, यार आता बस वाढ बघणं होत नाहीये, 5 वर्ष मी आणखी जगतो की नाही की, म्हणून ते काय करतात, अशा बॉन्ड्स मार्केटमध्ये बॉन्ड्स विकून टाकून काय कमाई करतात, प्रॉफिट करतात. आणि मग एकदा बॉन्ड्स मार्केटमध्ये विकला, मग ज्याच्याकडे बॉन्ड्स आहेत कंपनी काय करते, तुम्हाला द्यायचा इंटरेस्ट कोणाला देऊन टाकत असते, ज्या व्यक्तीला, जो व्यक्ती बॉन्ड्स ज्याच्या जवळ ते बंधपत्र आहेत कंपनी त्यांना इंटरेस्ट देत असते, राईट. कळायला कशा पद्धतीचे बॉन्ड्स असतात. आता हे जे बंधपत्रे असतात, हे बॉन्ड्स जे असतात हे शासकीय सुद्धा बॉन्ड्स असतात, राईट, किंवा खाजगी कंपन्यांचे सुद्धा बंधपत्र असतात, डिपेंड अपॉन आहे. ओके, आता आपण डिस्कस करूयात की या बंधपत्राबद्दल आपल्या 12वी SP च्या पुस्तकात काय काय माहिती सांगण्यात आलेली आहे, काय काय नाही ते. ऑलराईट, नमस्कार, मी प्रसाद, DA2 अकॅडमीच्या 12वी SP च्या व्हिडिओमध्ये तुमचं प्रत्येकांचं पुन्हा एक वेळेस स्वागत. सर्वात पहिले बघा, बंधपत्रे ही एक कर्जाऊ प्रतिभूती आहे, डेट सिक्युरिटी आहे. बंधपत्राच्या स्वरूपात तुम्ही पैसे घ्यायला, म्हणजेच इनडायरेक्टली स्टील तुम्ही लोकांकडून काय घ्यायलात, कर्ज घ्यायलात. फक्त ते कर्ज घेण्याचा मार्ग जो आहे तो वेगवेगळा आहे. काही वेळेस तुम्ही कर्ज रोख्यांच्या स्वरूपात कर्ज घेऊ शकता, काही वेळेला ठेवींच्या स्वरूपात घेऊ शकता. आता तुम्ही जे कर्ज घ्यायलात ते बंधपत्राच्या स्वरूपात घ्यायलात. कर्जाऊ रक्कम व्याजासह परतफेड करण्याचा हा औपचारिक करार आहे. हा जो बॉन्ड्स कंपनीने तुम्हाला दिलेला आहे, नीट लक्षात घ्या या व्यक्तीला, तर कंपनी ह्याच्यामध्ये क्लिअर कट सांगायला की बाबा 10 वर्षानंतर आम्ही जेव्हा तुम्हाला पैसे देऊ तर तुमच्याकडून घेतलेली मुद्दल 1 लाख रुपयाची तर रक्कम देऊच देऊ, त्याचबरोबर त्याच्यावर आम्ही तुम्हाला काय देऊ, व्याज. आणि हे गोष्टी आम्ही भविष्यात करणार आहोत, याचा करार, लेखी करार म्हणजेच काय, हा बंधपत्र आहे. ओके, डन. त्याच्यानंतर समोर काय सांगण्यात आलेलं आहे, बंधपत्र हा संस्थेचा धनको असतो. साधं सिंपल आहे. डेटर्स क्रेडिटर्स आपण 11वीला शिकला. धनको म्हणजे क्रेडिटर्स, ज्यांच्याकडून तुम्ही बॉन्ड्स खरेदी केला ते सर्व व्यक्ती आपल्या व्यवसायासाठी धनको असतात, म्हणजेच क्रेडिटर्स असतात. बंधपत्र धारक म्हणजेच काय, बॉन्ड होल्डर्स हे आपल्या व्यवसायासाठी काय, धनको आहेत. कर्ज रोखेधारक धनको, ठेवीदार धनकोच. ओके, त्यानंतर त्याला निश्चित दराने व्याज द्यावं लागतं, त्याला कंपल्सरी आपल्याला काय द्यावं लागते, व्याज द्यावं लागतं. सर्व बंधपत्रांना मुदतीपूर्तीची मॅच्युरिटीची तारीख असते, ती भविष्यात ठराविक तारखेला रोख रकमेच्या स्वरूपात दिली जाते. सर्व जे आपले बंधपत्र धारक आहेत, ज्यांना आपण बंधपत्र वाटलं, तर त्या सगळ्या बंधपत्रांवर भविष्यातली एक तारीख निश्चित केलेली असते, 5 वर्षानंतरची, 10 वर्षानंतरची. त्या कालावधीमध्ये आपल्याला ती कालावधी संपल्यानंतर व्याजासहित
मुद्दल आपल्याला त्यांना परत करावी लागते आणि ते आपल्याला भविष्यात रोख स्वरूपात द्यावी लागेल. हे रोख स्वरूपात जुनं नियम आहे. आता ऑनलाईन डिजिटायझेशन झालेलं आहे, कंपनी डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा करत असते. ओके. त्याच्यानंतर वेबस्टर डिक्शनरीनुसार एक डिक्शनरी आहे वेबस्टर, जी की खूप सारे डेफिनेशन्स वगैरे त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, बंद पत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र ज्याद्वारे बंद पत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. आता नीट लक्षात घ्या काय काय सांगण्यात आलेलं आहे. बंद पत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. आता नीट लक्षात घ्या, बंधपत्र म्हणजे व्याजधारक. आता व्याजधारक म्हणजे कोण? व्याजधारक म्हणजेच कंपनी. कंपनी ही व्याज द्यायली, राईट, बरोबर. व्याजधारक, नीट लक्षात घ्या, कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे की आपल्याला व्याज आहे आपल्या अंगावर, ज्यांच्याकडून आपण पैसे घेतलात त्याचं व्याज आपल्यावर आहे आणि हे व्याजधारक कर्ज म्हणजे व्याजासहित जे कर्ज आपल्यावर आहे ते आपण परतफेड करणार आहोत. हे ज्या प्रमाणपत्रावर लिहिलेलं आहे, हे ज्या प्रमाणपत्रावर लिहिलेलं आहे, समोर काय सांगण्यात आलेलं आहे, ज्याद्वारे बंधपत्र देणारा, आणि हे बंधपत्र कोण द्यायले? बंधपत्र द्यायले रिलायन्स कंपनी. म्हणजे थोडक्यात रिलायन्स कंपनी ज्या लोकांकडून पैसे घेतले आणि व्याजासहित भविष्यात ती परत करणार आहे, ही कंपनी ह्या बॉन्डवर लिहून द्यायली, राईट. कशावर लिहून द्यायली? ह्या बॉन्डवर. आणि स्वतः कंपनी बंधपत्र द्यायली, स्वतः कंपनी बंधपत्र द्यायली विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. विशेष मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. म्हणजे कंपनी काय करायली की बाबा आम्ही तुमच्याकडून आज पैसे घ्यायलोत आणि हे घेतलेले पैसे 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर ठराविक कालावधीनंतर व्याजासकट तुम्हाला परत करणार, हे वचन ज्या कागदावर लिहून दिलेले असते त्यालाच काय म्हणतात? बंधपत्र म्हणतात, राईट. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. अशा प्रकारे कंपनी कर्ज घेते आणि हा कर्ज घेण्याचा एक सोपा प्रकार आहे. कर्जाचा पुरावा म्हणून बंधपत्र जारी करते आणि तुमच्याकडून जे कंपनी पैसे घ्यायली त्याचा प्रूफ, बाबा आम्ही तुमच्याकडून पैसे घ्यायलो याचा पुरावा म्हणून कंपनी काय करत असते? बंधपत्रे जारी करत असते. जे बॉन्ड्स आहेत ते इश्यू करत असते. व्याजाची रक्कम एका निश्चित अंतराच्या इंटरवल कालावधीत किंवा मुदत संपल्यानंतर दिली जाते. कंपनी सांगते बाबा तुम्हाला 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर व्याज मिळत राहील, काळजी करू नका. आता हे बंधपत्र आहेत, याचे काही वैशिष्ट्य आहेत जे की 4 मार्काला अनेक वेळेस विचारण्यात येते. काय काय वैशिष्ट्य आहेत? वित्त व्यवस्थेचे स्वरूप. वित्त व्यवस्थेचे काय म्हणलेलं आहे? वित्त म्हणजे पैसा, व्यवस्था म्हणजे पैशाचे व्यवस्थापन करण्याचे एक मोठं स्वरूप आहे. का? कारण कंपनीला दीर्घ मुदतीसाठी पैसे पाहिजे असतील तर बंधपत्र एक बेस्ट सोल्युशन आहे. कसं सोल्युशन आहे? चेक करा. ही दीर्घकालीन निधी पुरवते. बंधपत्र 5 वर्ष, 10 वर्षाकरिता किंवा 25 वर्षाकरिता सुद्धा असतात. कंपनी तुमच्याकडून 5, 10, 15, 20, 25 वर्षासाठी पैसे घेते. त्यामुळे वित्त व्यवस्थेचे एक स्वरूप आहे. वित्त व्यवस्था म्हणजेच काय? लागणाऱ्या पैशाची मॅनेज करणं, आणि कंपनीला दीर्घ कालावधीसाठी पैसे लागत असतात आणि त्याची व्यवस्था करायचं असेल तर बंधपत्र बेस्ट आहे. त्याच्यानंतर बंधपत्र धारकाचे व्यावसायिक स्थान काय सांगण्यात आलेलं आहे? चेक करा की ज्यांना तुम्ही बंधपत्र द्यायला ते आपल्या कंपनीचे बंधपत्र धारक होतील. मग त्या सर्व लोकांचे आपल्या व्यावसायिक स्थान काय आहे? आपला व्यवसाय त्यांना कशा पद्धतीने ट्रीट करते? काय नावाने ट्रीट करते? बंधपत्र धारक हे कंपनीचे धनको, क्रेडिटर्स असतात. काय असतात? धनको, क्रेडिटर्स असतात. कंपनीचे धनको असल्याने व मालक नसल्यामुळे कंपनी सर्वसाधारण सभेत ते सहभागी होऊ शकत नाही. साधं सिंपल लॉजिक आहे. बघा, ज्यांच्याकडून आपली कंपनी कर्जाऊ भांडवल घ्यायली, कोणाकोणाकडून कर्जाऊ भांडवल घ्यायली? कर्ज रोखेधारक आहेत, ठेवीधारक आहेत, बंधपत्र धारक आहेत, ह्यांच्याकडून कंपनीनं कर्ज घेतलेलं आहे. त्यामुळं हे कंपनीचे मालक नाहीत, हे कंपनीचे क्रेडिटर्स आहेत, धनको आहेत, राईट. क्रेडिटर्स आहेत, धनको आहेत आणि यांना कोणत्याही वार्षिक सर्वसाधारण सभेत ना मतदानाचा अधिकार आहे, ना कोणत्या सभेत सहभागी होण्याचा अधिकार आहे. काहीच त्यांना अधिकार दिलेलं नाहीये. बट
जे कंपनीचे मालक आहेत, कंपनीचे भागधारक आहेत, ज्यांनी समहक्क भाग खरेदी केलेले आहेत, यांना मतदानाचा अधिकार आहे, सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याचा अधिकार आहे. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, मालक नसल्यामुळे ते कंपनीच्या सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकत नाहीत. त्यांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे ते व्यवस्थापनात सुद्धा भाग घेऊ शकत नाही. नीट लक्षात घ्या, भलेही तुम्ही दीर्घ कालावधीसाठी पैसे पुरवत असाल, बट तुम्हाला सहभागी होण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही मालक नाही आहात, तुम्ही धनको आहात. कंपनीला फायदा होते किंवा नुकसान होते, तुमचं तुम्हाला काय मिळाले, व्याज मिळाले, त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मतदानाचा अधिकार नाही किंवा सहभागी होण्याचा अधिकार नाही. त्याच्यानंतर या बंधपत्रावर कंपनी परतावा म्हणून काय देत असते, साधं सिंपल आहे. बंधपत्र धारकांना निश्चित दराने काय दिले जाते, व्याज दिले जाते. त्यांना ठेवलेल्या रकमेवर. आता हे जे लोक आपल्या कंपनीला बॉन्ड होल्डर्स आहेत, बंधपत्र धारक, ह्यांच्याकडून जे आपण पैसे घेतला, यांना बॉन्ड इश्यू केला, याच्या बदल्यात कंपनी त्यांना ठराविक कालावधीनं व्याजाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करत असते. ऑलराईट, समोर काय सांगण्यात आलेलं आहे, हे व्याज हे व्याज निश्चित अंतराने किंवा मुदतीचा काळ संपल्यानंतर दिले जाते. कंपनी सांगते की बाबा तुमच्याकडून पैसे घ्यायला 5 वर्षासाठी, तर दर 6 महिन्याला तुम्हाला व्याज तुमच्या खात्यात जमा होईल. दर किती महिन्याला, 6 महिन्याला. त्यानंतर परतफेड. आता घेतलेल्या पैशांची परतफेड कधी होईल, व्याज तर झालंच, कंपनीमध्ये त्यांचं काय स्थान आहे ते सुद्धा झालं, पैसे कधी परत कराल. साधं सिंपल लॉजिक आहे. बंधपत्रांची विशिष्ट मुदतीची वेळ असते, त्या तारखेला मुख्य रकमेची प्रिन्सिपल अमाऊंटची परतफेड केली जाते. आणि मग साधं सिंपल आहे की 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, जेवढाही कालावधीसाठी तुम्ही आमचे बॉन्ड्स खरेदी केला होता, ती कालावधी संपल्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट, जेवढे पैसे आम्ही तुमच्याकडून घेतला होता, तेवढे पैसे आम्ही तुम्हाला परत करू. ऑलराईट, दॅट्स इट. ओके, सो अशा पद्धतीनं बंधपत्र हा सुद्धा झालेला आहे. याच्यानंतरचा जो टॉपिक असेल तो अतिशय महत्वाचा आहे. फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा अनेक वेळेला एक्झाम मध्ये आलेला आहे. अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट. राईट, अमेरिकन ठेव पावती, जागतिक ठेव पावती, हे दोन्हीही व्यवस्थित आपण समजून घेऊयात पुढच्या क्लासमध्ये. SP चे खूप सारे व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेत, येणार आहेत. बस रेग्युलर पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या कॉलेजच्या ग्रुप्समध्ये किंवा तुमचा जो मित्रांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलं आपल्यासोबत जुळतील. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं YouTube चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.